नमस्कार मित्रांनो, कसे मजेत ना? आणि मजेतच राहा. आणि मजा शिकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचं नाव आहे सीमा चंदन पॉलिटी. आज आपण चालू करणारे नवीन टॉपिकचं नाव आहे प्रस्ताविका. टॉपिक अतिशय छोटा आहे, पण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा. खास करून राज्यसेवा प्रिय असो किंवा कंबाईनची प्रिय असो, या टॉपिकवर या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न विचारला जातोच. टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर परत एकदा आपण आपल्या चॅनलचा फंडा पाहू. आपल्या चॅनलचा फंडा काय, तर आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहतो सिलेबस मधले चालतो आपण घटक, त्याच्यानंतर पाहतो मागील वर्षी आलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले प्रश्न, आणि त्याच्यानंतर करतो आपण फोकस स्टडी, आणि नंतर करतो आपलं कॉन्सेप्ट पक्का. चला तर मित्रांनो, मग टॉपिकला सुरुवात करू. आज आपण पाहणार आहे प्रस्ताविका. प्रस्ताविका म्हणजे काय, तर प्रस्ताविका म्हणजे उद्देश पत्रिका. कशाची उद्देश पत्रिका, तर घटनेची उद्देश सांगणारी उद्देश पत्रिका. ही उद्देश पत्रिका कुणी तयार केली होती, तर ही उद्देश पत्रिका पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केली होती. त्याच्यामुळे यांना विसरायचं नाही. घटना तयार व्हायच्या आधी आपली उद्देश पत्रिका तयार झाली होती, त्याच्यानुसार घटना तयार करण्यात आली होती. मग ह्या उद्देश पत्रिकेला आता सांगितलं की प्रस्ताविकेचा अर्थ उद्देश पत्रिकेनं, उद्देश पत्रिका हा घटनेचा उद्देश सांगते. त्याच्यामुळे नाना पालखीवाल उद्देश पत्रिकेला घटनेचं आयडेंटिटी कार्ड किंवा घटनेचं ओळखपत्र असं सुद्धा म्हणतात. मग उद्देश पत्रिका जगात पहिल्यांदा आपणच लिहिली का, नाही, तर ती जगात लिहिली होती. अमेरिकेच्या घटनेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा उद्देश पत्रिका जोडण्यात आली होती. ही उद्देश पत्रिका पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेसमोर 13 डिसेंबर 1946 ला मांडली, आणि जी संविधान सभेने 22 जानेवारी 1947 ला संमत केली. मित्रांनो, आपण फक्त 6 टॉपिक पाहिलेले, आणि या 6 टॉपिकवर लगेच एक प्रश्न विचारले गेलेला, आणि तो प्रश्न विचारलेला आहे राज्यसेवा पूर्व 2019 ला. काय प्रश्न होता तो प्रश्न हा होता की खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही. आपल्याला योग्य जोडी अयोग्य जोडी ओळखायची होती. याच्यामध्ये पहिलं सांगितलं होतं की 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. दुसरं होतं 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना झाली. तिसरं होतं 26 नोव्हेंबर 1949 भारतीय जनतेने संविधान स्वीकृत केले, अधिनियमित करून स्वतः प्रतार्पण केली स्वतःला. आणि 24 जानेवारी 1950 ला संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. याच्यापैकी कोणती जोडी अयोग्य हे आपल्याला सांगायचं. आणि मित्रांनो, आताच आपण पाहिलं की संविधान सभेसमोर उद्देश पत्रिका कधी मांडण्यात आली होती, तर ती मांडण्यात आली होती 13 डिसेंबर 1946 ला. याच्यामुळे याच्यातलं पहिलीच जोडी चुकीची आहे. आणि राज्यसेवा प्री 2019 ला क्वेश्चन ऍज इट इज विचारला गेला होता. आता आपण पाहणार आहे घटनेची प्रस्ताविका म्हणजे उद्देश पत्रिका. टेट बोर्डचं कोणतं पण धड्याचं जर पहिलं पेज उघडलं तर आपल्याला उद्देश पत्रिका दिसते. आपण वाचून घेऊ एकदा ती. तर याच्यात काय दिलेलं आहे, तर आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याच्या आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःस अर्पण करीत आहोत. ही आहे आपली उद्देश पत्रिका. मित्रांनो, ह्या उद्देश पत्रिकेनुसार आपली घटना तयार झाली. मग आता परत डोक्यात प्रश्न होते की घटनेला अधिकार कोणी दिले होते की आमच्यासाठी घटना तयार करा. तर घटनेला अधिकार दिले होते जनतेने, म्हणजे आपणच घटनेला अधिकार दिले होते. म्हणजे घटनेच्या प्राधिकाराचा स्रोत कोण आहे, तर जनता आहे. दुसऱ्या या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण इथं उद्देश पत्रिकेची सुरुवात झाली की पाहतो शब्द आम्ही भारतीय लोक किंवा आम्ही लोक. मग हा आम्ही लोक जो शब्द आहे हा आला कुठून, तर जगात सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी प्रस्ताविका किंवा उद्देशिका तयार केली त्या अमेरिकन राज्यघटनेवरून आपण हा शब्द घेतलेला आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा की आपण उद्देश पत्रिका पूर्ण वाचली की आपल्याला भारतीयांचे आदर्श काय आहे ते लक्षात येतात. भारतीयांचे आदर्श काय आहे, तर सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हे भारतीयांचे आदर्श आहे. त्याचप्रमाणे भारतीयांच्या अपेक्षा काय आकांक्षा काय घटनेकडून ते सुद्धा उद्देश पत्रिकेमध्ये सांगितलेलं आहे की ते काय आहे, तर प्रत्येक भारतीयाला न्याय पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे, समानता पाहिजे आणि बंधुता पाहिजे. त्याच्यानंतर ही जी उद्देश पत्रिका होती ही झाली, घटना झाली, आणि ही संपूर्ण जी घटना आहे ही 26 नोव्हेंबर 1949 ला
आपण स्वीकारली, जे ऑलरेडी इथं सांगितलेलं आहे, आणि 26 जानेवारी 1950 पासून घटनेचा ऍक्च्युअल अंमल सुरू झाला, म्हणून त्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून 26 जानेवारीला साजरा करत असतो. मग आता ही जी उद्देश पत्रिका आहे, आपल्याला माहिती की घटनेमध्ये दुरुस्त्या चालतात. मग उद्देश पत्रिकेमध्ये दुरुस्ती झाली का? झाली, एकदा झाली. कधी झाली? ते 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार उद्देश पत्रिकेमध्ये घटना दुरुस्ती झाली होती, आणि 3 महत्वाचे शब्द ऍड केले होते. ते कोणते होते? तर सगळ्यात पहिल्यांदा समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. आता मित्रांनो, आपण उद्देश पत्रिका छोटासा टॉपिक पाहिला, पण या छोट्याशा टॉपिक वर सुद्धा 2019च्या मेन्सला लगेच एक क्वेश्चन आला होता. आणि क्वेश्चन काय होता? तर आपल्या घटनेमध्ये जे उद्देश पत्रिकेची सुरुवात होती आम्ही लोक या शब्दापासून, हा शब्द कुठून घेतलेला आहे? तर हा घेतला आहे अमेरिकेच्या राज्यघटनेवरून. याच्यावरच दुसरा क्वेश्चन राज्यसभा मेन्स 2014ला आला होता. तो क्वेश्चन काय होता? तर भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावावरून आलेले आहे, आणि हा ठराव जो होता हा संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी संमत केला होता. याच्यातलं आपल्याला अयोग्य वाक्य ओळखायचं होतं. आत्ताच आपण पाहिलंय की ठराव संविधान सभेने कधी मान्य केला होता? तर 22 जानेवारी 1947ला. झाले 2 टॉपिक. ह्या टॉपिकवर 2 क्वेश्चन, आतापर्यंत 2च टॉपिक पाहिले, त्याच्यावर आपण 3 क्वेश्चन जे मागील प्रश्नपत्रिकेत विचारलेले ते पाहिले. आता आपण डिटेलमध्ये प्रस्ताविका वाचली, आणि आता ह्या प्रस्ताविकेमधले जे शब्द आहेत त्यांचं तत्वज्ञ लक्षात घेणार आहे. का बरं लक्षात घ्यायचं? कारण याच्यावर प्रश्न विचारले जातात. सगळ्यात पहिला जो उद्देश पत्रिकेमध्ये शब्द होता तो होता सार्वभौम. सार्वभौम म्हणजे काय हो? तर मी सार्वभौम आहे. सार्वभौमचा अर्थ काय होतो? की मी माझे निर्णय घ्यायला समर्थ आहे, मी माझे निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, मी माझे निर्णय घेऊ शकतो, रद्द करू शकतो, माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. हे माझं झालं स्वतःबद्दलचं सार्वभौमत्व. मग सेम असंच सार्वभौमता आपल्या देशाकडे सुद्धा आहे, की भारत हा कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ शकतो आणि रद्द करू शकतो, याच्यावर कुठल्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नाही. दुसरं, भारत स्वतःच्या अंतर्गत आणि बाह्य कारभार पाहण्यास सक्षम आहे, मुक्त आहे आणि स्वतंत्र सुद्धा आहे. भारताला वाटलं तर भारत परकीय देश मिळवू शकतो किंवा स्वतःचा देश परकीय शक्तीला सुद्धा बहाल करू शकतो. याबाबत सुद्धा भारत हा सार्वभौम आहे. आणि चौथं महत्वाचं म्हणजे की आपण संयुक्त राष्ट्र किंवा राष्ट्रकुल यांचं जर का सदस्यत्व स्वीकारलंय, तर याचा अर्थ असा होत नाही की आपलं सार्वभौमत्व आपण कुठंतरी गहाण टाकलेलं आहे. झालं, सार्वभौमचं तत्वज्ञान लक्षात आलं. याच्यावर मग प्रश्न लगेच पाहू की कसा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर मित्रांनो, याच्यावर एक प्रश्न आला होता. तो प्रश्न आला होता राज्यसभा मेन्स 2013ला. आणि प्रश्न काय होता? तर भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये जो सार्वभौम ही संकल्पना दिलेली आहे, त्याच्यातून कोणता अर्थ निघतो? 4 विधानं दिली होते. पहिलं विधान आहे की बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःची निगडीत निर्णय घेऊ शकतो आणि रद्दही करू शकतो. संघ आणि घटक राज्य दोन्ही याच्यात सार्वभौम आहे. तिसरं विधान आहे भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगीत करू शकतो. आणि चौथं विधान आहे की भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशामध्ये फेरफार करण्याचा अधिकार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये 3 विधानं बरोबर आणि 1 विधान चुकीचं आहे. विधान कोणतं चुकीचं आहे? तर विधान चुकीचं आहे बी. काय दिलेलं आहे? तर संघ आणि घटक राज्य हे दोन्ही सार्वभौम आहे. चूक, संघ राज्य सार्वभौम आहे, पण घटक राज्यांना सार्वभौमत्व तेवढ्या प्रमाणात देण्यात आलेलं नाही. याचा अर्थ उत्तर कोणतं बरोबर आहे? तर ए, सी आणि डी. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे समाजवाद. आता त्याचं तत्वज्ञान पाहायचंय, पण सगळ्यात पहिल्यांदा पाहू की समाजवाद म्हणजे काय. तर समाजवाद म्हणजे काय? तर समाजात असणारी आर्थिक असमानता नष्ट करणे, समाजाचे जे काही उत्पादन साधन आहे, वितरण साधन आहे, त्याच्यावर समाजाचाच मालकी हक्क प्रस्थापित करणे, हे आहे समाजवाद. याला दुसरा पूरक शब्द किंवा याला दुसरी पूरक संकल्पना साम्यवाद म्हणू शकतो आपण. पण साम्यवादाचं काय आहे की साम्यवादाला समाजातला सगळाच भेदभाव नष्ट करायचा आहे, आणि तो नष्ट करण्यासाठी साम्यवाद हे कुठल्याही तळाला जाऊ शकतो. ठोकून, मारून, हाणून, पिटून सुद्धा तो भेदभाव नष्ट करू शकतो. हा झाला समाजवाद आणि हा झाला साम्यवाद. आपल्याला दोन्ही गोष्टी कळल्या. आता आपण पाहणार की हा समाजवाद जो आहे हा आपल्या घटनेत होता का? नाही. घटनेमध्ये समाजवाद हा शब्द कुठंच दिलेला नाही. मग हा शब्द आला कुठून? 1955च्या आवडी अधिवेशनात, काँग्रेसच्या आवडी अधिवेशनात समाजवाद या तत्वाचा आपण स्वीकार केला. मग 1955ला या तत्वाचा स्वीकार केला, साहजिकच मग
जी 42वी घटना दुरुस्ती झाली होती 1976 ला, त्याच्यानुसार समाजवाद हा शब्द आपल्या प्रस्ताविकेमध्ये टाकण्यात आला. आता भारताचा जो समाजवाद आहे, हा समाजवाद लोकशाही समाजवाद आहे, साम्यवादी समाजवाद नाही. मी जसं पहिल्यांदा सांगितलं की साम्यवाद म्हणजे काय, तर समाजातला भेदभाव त्याला नष्ट करायचा आहे आणि कसाही बाय हुक और क्रूक मारून ठोकून त्याला तो भेदभाव नष्ट करायचा आहे. भारतामध्ये तसं नाहीये. भारताला लोकशाही पद्धतीने समाजवाद आणायचा आहे. म्हणजेच कसं की लोकांसाठी कल्याणकारी योजना आणायचा आणि लोकांमधला भेदभाव किंवा जी असमानता आहे ती नष्ट करायची. आता मग सुप्रीम कोर्टाने याच्यावर आपलं एक स्टेटमेंट दिलेलं. स्टेटमेंट काय सांगितलेलं आहे की भारताचा जो समाजवाद आहे हा गांधीवाद आणि मार्क्सवाद यांचं मिश्रण आहे, पण हा गांधीवादाकडे झुकणारा समाजवाद आहे. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे टॉपिक धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय की भारत हा कुठल्याच धर्माचा पुरस्कार करत नाही, ना भारत अधर्मीय आहे. म्हणजेच काय की भारत हा सगळ्याच धर्मांचा सन्मान करतो. दुसरं, भारतासाठी कोणताही धर्म राजधर्म नाही. म्हणजेच काय की भारत स्वतःला असं म्हणत नाही की मी हिंदू राष्ट्र आहे किंवा मी मुस्लिम राष्ट्र आहे. भारतासाठी सगळे धर्म हे समान आहेत. त्याच्यानंतर मग घटनेमध्ये धर्मनिरपेक्षतेचं तत्वज्ञान कुठं सांगितलेलं आहे का, तर सांगितलेलं आहे. ते कुठं सांगितलेलं आहे, तर कलम 25 पासून 28 पर्यंत धार्मिक स्वातंत्र्याचा जो मूलभूत हक्क आहे त्याच्यातून आपल्याला धर्मनिरपेक्षतेची संकल्पना लक्षात येते. त्याचप्रमाणे 1976ला जी 42वी घटना दुरुस्ती झाली होती त्याच्यानुसार हा धर्मनिरपेक्ष शब्द पुन्हा प्रस्ताविकेमध्ये सुद्धा टाकण्यात आलेला आहे. आपण जी धर्मनिरपेक्षता स्वीकारलेली आहे ती धर्मनिरपेक्षता सकारात्मक आहे, नकारात्मक नाहीये. आणि याच्यावर सुप्रीम कोर्टाने स्वतःच एक ऑब्झर्वेशन नोंदवलं आहे की 1994ला जो SR बोमई खटला होता त्याच्यात सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की धर्मनिरपेक्षता हे घटनेचं मूलभूत वैशिष्ट्य आहे. कॉन्सेप्ट पक्का. पुढची जी संकल्पना आहे ती आहे लोकशाही. मग लोकशाही, मग भारताच्या उद्देश पत्रिकेमध्ये लोकशाही या शब्दाचा अर्थ व्यापक दिलेला आहे. आपल्याला कोणती लोकशाही प्रस्थापित करायची आहे, तर आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय लोकशाही प्रस्थापित करायची आहे. त्याच्यानंतर ही जी लोकशाही आहे या लोकशाहीचे साधारणतः 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार पडतो प्रत्यक्ष लोकशाही, ज्याच्यामध्ये जनता प्रत्यक्षपणे शासन कार्यात भाग घेते. आणि दुसरी असती अप्रत्यक्ष लोकशाही, ज्याच्यामध्ये जनता स्वतःचे प्रतिनिधी निवडून देते आणि हे प्रतिनिधी राज्य शासन चालवत असतात. मग प्रत्यक्ष लोकशाहीचं बेस्ट उदाहरण जर द्यायचं झालं तर ते आत्ताच आहे स्वित्झर्लंड आणि पूर्वीचं ग्रीक या देशांमध्ये प्रत्यक्ष लोकशाही चालायची. आता अप्रत्यक्ष लोकशाही जे आहे त्याला प्रातिनिधिक लोकशाही सुद्धा म्हणलं जातं. आणि या अप्रत्यक्ष लोकशाहीचे पुन्हा 2 प्रकार पडतात. पहिलं पडतं संसदीय लोकशाही जी आपल्याकडे आहे आणि दुसरं पडतं अध्यक्षीय लोकशाही जी अमेरिकेमध्ये आहे. संसदीय लोकशाहीमध्ये काय होतं, तर संसदीय लोकशाहीमध्ये कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ हे खांद्याला खांदा लावून काम करतात. तर अध्यक्षीय लोकशाहीमध्ये काय होतं, तर कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांची फारकत झालेली असती. आणि सर्वात महत्वाचं की आपल्याकडं प्रौढ मतदान पद्धती, निवडणुका, कायद्याचं राज्य, व्यक्ती स्वातंत्र्य, स्वतंत्र न्याय व्यवस्था आणि जबाबदार शासन पद्धती याच्यातून लोकशाहीचं दर्शन घडतं किंवा ही लोकशाहीचे द्योतक आहेत. आता आपण पाहणारे पुढची संकल्पनेचं नाव आहे गणराज्य. गण म्हणजे काय, तर लोक. मग राज्य म्हणजे काय असणार आहे, गणराज्य म्हणजे काय असणार, तर लोकांचं राज्य. मग लोकशाहीचे साधारणतः 2 प्रकार पडतात. पहिलं असतं घटनात्मक राजेशाही आणि दुसरं असतं गणराज्य. मग घटनात्मक राजेशाही म्हणजे काय, की जिथं वंश परंपरागत राजा राणीचं पद चालत आलेलं असतं आणि ते त्या देशाचे राष्ट्रप्रमुख असतात. गणराज्यामध्ये काय होतं की जनता ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या त्या देशाचा राष्ट्रप्रमुख निवडून देत असते. आणि हा जो राष्ट्रप्रमुख निवडलेला असतो हा काहीतरी लिमिटेड कालावधीसाठी निवडलेला असतो. आता टॉपिक एकदम छोटा आहे पण याच्यावर लगेच प्रश्न विचारलेला आहे. आणि प्रश्न कसा विचारला होता, तर कंबाईन मेन्स 2018ला प्रश्न आला होता. आणि प्रश्न असा होता की भारतीय राज्यघटनेनुसार प्रस्ताविकेनुसार भारत हा प्रजासत्ताक आहे, तर प्रजासत्ताकाचा अर्थ कोणता. पहिला पर्याय दिलेला आहे राज्यकर्ता हा वंश परंपरागत नसतो. बरोबर आहे उत्तर. सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळाकडे असते. चूक. त्याच्याकडे कुठं सार्वभौम सत्ता असते.
ती शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. नाही, आपण कुठं पंतप्रधान, शासन प्रमुख म्हणजे पंतप्रधान प्रत्यक्षरित्या निवडून देत असतो. तो जो निवडून दिलेला आहे त्याच्यामधला बहुमतावाला पक्षाचा नेता असतो. आणि डी, राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. बरोबर आहे, आपल्याकडे राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून निवडलेला असतो. आणि ठीक आहे, अप्रत्यक्षरित्या निवडला जातो पण निवडला जातो. म्हणजे या ठिकाणी उत्तर जे आहे ते आहे पर्याय ए आणि डी, हेच बरोबर. अशा प्रकारे मित्रांनो, आपण प्रस्ताविकेचा पहिला भाग संपवलेला आहे आणि आता दुसरा भाग बाकी आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रश्नपत्रिकांचा रेफरन्स घेणार आहे. वेगवेगळ्या अशा प्रकारचे प्रश्न या टॉपिकवर विचार केलेले ते सुद्धा पाहणार आहे. पण तत्पूर्वी मित्रांनो, जर माझा प्रयत्न आवडला असेल तर नक्की माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलचं नाव विसरू नका, सीमा चंदन पॉलिटी. चला तर मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बेस्ट ऑफ लक.